नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर मी माझी पपईची बाग आहे। तर याच्यामध्ये पपई लावलेली आहे। छोटी छोटी झाडं आहेत। छोटी छोटी झाडं आहेत। त्याच्यामुळे एक आंतरपीक काहीतरी घ्यावं महिन्याभरात निघणारं, म्हणून याच्यामध्ये कोथिंबीर पेरणी चालू आहे। धने पेरणी चालू आहे। आता सप्टेंबर महिना चालू आहे, 13 सप्टेंबर। तर साधारण दिवाळीच्या आसपास ही कोथिंबीर निघेल आणि ज्यांना कोणाला कोथिंबीर पेरायची असेल ते या मोठ्या पेरणीच्या यंत्राने ही कोथिंबीर पेरू शकतात। आम्ही ट्रायल घेतली सुरुवातीला। मक्याची जी हे असते चाकी असते त्याच्यातून सोडण्याचा प्रयत्न केला, तर मक्याच्या चाकीमधून काय ते व्यवस्थित कोथिंबीरीचं बी पडत नव्हतं। नंतर आम्ही ज्वारीची जोडून बघितली, ज्वारीच्यामधूनही ते काय सक्सेस झाले नाही। त्याच्यानंतर शेवटी आम्ही रिवर्स घ्या। तर पपईच्या शेतीला आम्ही काय पपईमध्ये आंतरपिकासाठी कोथिंबीरीला आम्ही शेवटी एक भुईमुगाची जी चाकी असते, रिवर्स घ्या की, भुईमुगाची जी चाकी असते त्या भुईमुगाच्या चाकीतून आम्ही कोथिंबीरीची पेरणी चालू केली आहे। तर उत्कृष्ट पद्धतीनं पेरणी होत आहे। आपण पाहू शकता प्लॉट अशा पद्धतीनं आहे। हा ट्रॅक्टर आहे। धन्यवाद।